मी ऐकलं की मराठी मीडियम संपवण्याचा घाट, काय मराठी शाळा संपवण्याचा घाट. पण मराठी शाळा तेव्हाच संपल्या जेव्हा राजकारण्यांची मुलं आणि नातवं ही इंग्लिश मीडियम शाळांमध्ये गेली. आम्ही नाही संपवत याच्यानी. राजकारण्यांची मुलं आणि नातवं ही इंग्लिश मीडियम शाळेमध्ये गेली, त्याच दिवशी मराठी मीडियमच्या शाळा संपल्या. बोलतात ना, शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा पण तो शेजाऱ्याच्या घरात. आपल्या मुलांना इंग्लिश मीडियम मध्ये टाकायचंय, पण गरिबांच्या मुलांसाठी सक्तीचं त्या ठिकाणी मराठी मीडियमचाच पर्याय. मला माहिती ना, 2010 आपण सभागृहात आलो तेव्हा अनेक प्रश्न आले की आपल्याकडे 7वी पर्यंतच शिक्षण आहे, 7वी नंतर त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये जायला लागेल. आणि मला वाटतं 2010 ते 2015 मध्ये सर्वात जास्त माध्यमिकच्या शाळा आपण त्या ठिकाणी सुरू केल्या. आणि आता देखील त्या ठिकाणी आमूलाग्र बदल आपण, मी पुन्हा सभागृहात आल्यानंतर आपण त्या ठिकाणी आणतोय, त्या म्हणजे या वर्षीपासून इंग्लिश मीडियमच्या शाळा. आता जो पहिलीमध्ये आहे तो 10वी पर्यंत मराठी मीडियमचं शिक्षण घेणार. 10वी नंतर या जगाची परिस्थिती काय असेल आपल्याला माहित नाही. मी एक तुम्हाला उदाहरण देईन. आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये नोकियाचा फोन असायचा. नोकियाचा मालक जेव्हा टीव्ही समोर आला तेव्हा तो रडून बोलला की मी चुकीचं काही नाही केलं, पण मी काळाबरोबर बदललो नाही. त्यामुळे काळाबरोबर बदलणं हे निसर्गाचा नियम आहे. आज अनेक लोक सेमी इंग्लिश व्हावी, मराठी तुकडी चालू ठेवावी या बाबतीत बोलत होते. पण खऱ्या अर्थाने सगळ्या प्रत्येकाला प्रत्येकाच्या वॉर्डामध्ये इंग्लिश मीडियमची शाळा. आज आमच्याकडे जिथे जिथे सीबीएसईची शाळा सुरू आहे तिथे ऍडमिशन 80 आणि अर्ज 2000 1500 एवढी अर्ज त्या ठिकाणी येत आहेत. म्हणजे तो त्या गरीब जनतेला इंग्लिश मीडियमचं शिक्षण त्या ठिकाणी घ्यायचं. त्यामुळे आपण आज जुने केचं शिक्षण इंग्लिश मीडियम करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतोय आणि निश्चितच गोरगरिबांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी. आणि समान न्याय काय असतो? जे माझ्या मुलाला तेच गरीबाच्या मुलाला देखील. माझ्या मुलाला इंग्लिश मीडियम आणि गरीबाच्या मुलाला मराठी मीडियम, हा कुठला न्याय? हा, तुम्ही करा ना. आम्ही नाही बोललो ना, तुम्ही बोललो. मी तेच बोललो ना, मराठी मीडियमच्या शाळा तेव्हाच संपल्या जेव्हा राजकारण्यांची मुलं आणि नातवं ही इंग्लिश मीडियम मध्ये टाकण्यात आली. आता मराठी मीडियमच्या मराठी बाबतीत क्षेत्र कुठलं राहिलं? हे राजकारण, एमपीएससी, पत्रकारिता, बाकी सगळे क्षेत्र तर इंग्लिश मीडियमने घेऊन ठेवले. गिरीश बरोबर बोलला. 10वी पर्यंत मी पण मराठी मीडियमला फाद्यामध्ये शिकलो. माझ्या वर्गातली जी पण मुले होती 10वीला 11वीला गेलं, 12वी नंतर डायरेक्ट 20% ड्रॉप. का तर मराठीचं डायरेक्ट इंग्लिश झालं, 20% ड्रॉप. मग त्यानंतर NIT त्या स्पर्धा परीक्षेला जाताना आपल्याला डबल अभ्यास करायला लागतो. या ठिकाणी आपण मराठी विषय हा अनिवार्य ठेवला आहे. आणि त्याचबरोबर आपण प्रायव्हेट शाळेत देखील मराठी विषय हा अनिवार्य असला पाहिजे. तो अधिक सीबीएसई मध्ये नाहीये, IB मध्ये नाहीये, सीबीएसई मध्ये ऑप्शनल आहे. त्या ठिकाणी आपल्या महापालिका क्षेत्रामध्ये प्रत्येक शाळेमध्ये मराठी शिक्षक हा अनिवार्य असला. आणि आपला मराठी भाषा जगवायचीच आहे ना. मी तर बाबा जिकडे जाऊ, मी कुठे 5 स्टार हॉटेलमध्ये जरी गेलो तर मराठीत बोलतो. आपण दैनंदिन जीवनामध्ये मराठी ठेवली नाही म्हणून आज आपल्याला हा दिवस बघायला लागला. प्रत्येकाने ते आपण केलं पाहिजे. आज आपण या माध्यमातून आता ऍडमिशन सुरू करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतो. 5 फेब्रुवारी पासून आपण ताबा घेतलाय.
6 वर्ष प्रशासकाच्या माध्यमातून काय महापालिका चालली आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं आपण. पण आता आपल्या माध्यमातून आपला प्रत्येक क्षेत्राचा दर्जा सुधारण्यासाठी आपण त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत. हा तर पहिला निर्णय घेतला आपण. पण आता आपला शैक्षणिक दर्जा, शिक्षक भरती असतील, चांगले शिक्षक घ्यायचे, अशा प्रकारचे निर्णय आपण पुढे घेणार. त्याची अंमलबजावणी प्रशासनाने त्या पद्धतीने करायची आहे. प्रशासनाने फक्त शासनाकडे विषय नाही पाठवायचे, प्रशासनाने आमच्या निर्णयाची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी त्या ठिकाणी करायची आहे. आणि या ठिकाणी फक्त इंग्लिश मिडियम नाही. आता मी शिक्षा अधिकाऱ्याला विचारलेलं की आपण इंग्लिश मिडियम करू, तेव्हा ते बोलले की आमच्या शिक्षकांचं काय. शिक्षकांचा प्रश्न देखील आहे, त्यांच्यावरती पण कुऱ्हाड कोसळली नाही पाहिजे. त्यामुळे या धोरणाच्या माध्यमातून त्यांचं देखील ट्रेनिंग करण्याचं उद्दिष्ट आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि हळूहळू शिक्षणच हे भविष्याचं अवजार आहे. आणि त्यामुळे आपण दर्जेदार शिक्षण देणं हे आपलं कर्तव्य त्या ठिकाणी. आपण करू प्रयोग घनसोलीला, तसा प्रयोग नाही. तिकडे बघू, मराठी मीडियमचं पण ऍडमिशन ठेवू, इंग्लिश मिडियमचं पण ऍडमिशन ठेवू. जी मीडियमचं भेट जास्त आले ऍडमिशन ती मीडियम चालू करू, फक्त करू घनसोलीला. पण अनेक संस्था आपल्या राजकारणात सिडकोने प्लॉट देखील दिले. काय खूप संस्थानिकांना, आपल्या शिक्षण संस्थानिकांना, त्यांनी नाही मराठी मीडियम चालू केली, त्यांनी पण इंग्लिश मिडियम चालू केली. फ्रँचायझी घेऊन इंग्लिश मिडियम चालू केल्या. आपण आहे ना राजकारणीच ते. पण मी सांगतो, उदाहरण दिलं, तुमचं नाव घेतलं. आणि त्याचबरोबर अल्फा ऍप्टिट्यूड, प्रथम 4थीच्या विद्यार्थ्यांची स्पोर्ट्सची अभिरुची, कलाची अभिरुची कशी असेल त्या दृष्टीने प्रथमच अल्फा ऍप्टिट्यूड टेस्ट आता कशा पद्धतीने अंमलबजावणी करायची या बाबतीत आपण निर्णय घेणार. शिक्षण मंडळ त्या ठिकाणी होणार आहे. शिक्षण मंडळाच्या बाबतीत आपण कशा प्रकारे पुढे जाणार त्या बाबतीत करणार. त्याचबरोबर 9वीच्या विद्यार्थ्याची ऍप्टिट्यूड टेस्ट. आता म्हणाल की कुठला कोर्स निवडावा हे त्यांच्या असलेल्या कलागुणाच्या माध्यमातून ते निश्चित झालं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक धोरण या शहरासाठी त्यासाठी आता यांनी सांगितलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणली, सगळ्या शाळेला लागू केली, तर आपण देखील लागू करू. नवी मुंबईतल्या सगळ्या शाळांमध्ये मातृभाषेत चालू झालं, महापालिका देखील चालू करेल. शैक्षणिक धोरण, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी फक्त एकट्या पुट्या शाळांसाठी नाही. त्यामुळे आपली जी गोरगरिबांची मुलांना समान न्याय भेटावा, समान संधी भेटावी, यामुळे आपण हा निर्णय घेतो. त्यांना सिव्हिक सेन्स, कॉन्फिडन्स बिल्डिंग या पद्धतीचे एक्स्ट्रा करिक्युलर सब्जेक्ट देखील त्या ठिकाणी शिकवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करायची. त्यामुळे आपला निघणारा विद्यार्थी हा त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये, करिअरमध्ये प्रावीण्य प्राप्त केलाच पाहिजे, अशा प्रकारचं धोरण आहे. आणि मला वाटतं यात कोणा विरोध असता कामा नये. कारण की जेव्हा या गोष्टीकडे तुम्ही बोटं उचलता, 3 बोटं ही तुमच्याकडे त्या ठिकाणी आहेत. आपल्याकडे बघा, तुम्ही जर आपल्या नातवांना मराठी मीडियम मध्ये मुलांना टाकली असती तर आज इंग्लिश मिडियम वाढल्या नसत्या. त्यामुळे मी महापौर सभाध्यक्ष महोदयांना विनंती करतो की आज आपण हा निर्णय सभागृहाने मंजुरीस टाकावा